आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा। काय कार्तिकी कुठे निघालीस? मी ते सरपोतदार साहेबांना विचारायला चालले होते की भाषणाला किती वेळ आहे, बाहेर सगळे कार्यकर्ते वाट बघतायत ना म्हणून। इतकंच ना? होय मी सांगतो ना, मला सांगायचं तुला जे काम दिलंय ते कर, ते जास्त महत्वाचं। जा बाहेरची व्यवस्था बघ, तिकडे जास्त गरज आहे तुझी। साहेबांना भाषणाबद्दल मी सांगतो। कोणाला शोधताय? कुठं कुणाला नाही। नमस्कार, मी प्रभाकर नगरकर, लासलगाव। तुमचं नाव काय? नमस्कार भाऊ, नाव काय तुमचं? हो, असे घाबरताय कशाला? बरं, कोणत्या मतदारसंघात आलात तुम्ही? घाबरतोय कुठं? घाबरायचा काय डाका घातलाय काय मी? आणि मतदारसंघ हा काही प्रश्न झाला का? साहेबांच्या मतदारसंघातला एकनिष्ठ आहे साहेबांसोबत। साहेबांच्या मतदारसंघात चला आलो, काम दिसला नाही तुम्ही कधी? ते तुम्ही काय मतदारसंघातल्या प्रत्येक माणसाला तोंडाने ओळखता होई? मी काय म्हणतो, तुम्ही दमानं चहा घ्या, मी जरा आलो, माझं काम। चला चहा घेऊया आपण। नाही बसून चहा घ्यायचा, मला मी घेतच नाही ना चहा। काही ऍसिडिटी वाढते, त्रास होते, जळजळ होते। साहेबांच्या सभेचं काम आहे, चहा घेऊन चालायचं नाही। तुम्ही वापरून मी येतो। अहो 2 मिनिटं थांबा ना, ऐका साहेब आले। साहेब नमस्कार नमस्कार नमस्कार, सगळ्यांनी इकडे लक्ष द्या। आपण लगेचच हा पदाधिकारी मेळावा सुरू करतोय, कारण आपल्या लाडक्या साहेबांचं आगमन झालेलं आहे। तरी सर्वात प्रथम इथे जमलेले पदाधिकारी, कार्यकर्ते आणि पत्रकार बंधू भगिनी, जनमत पक्षातर्फे तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत। नाही, मी फार काही तुमचा वेळ घेणार नाहीये, कारण आपले कान ज्यांचा आवाज ऐकण्यासाठी आतुर झालेले आहेत, ज्यांचा तेजस्वी विचार ऐकण्यासाठी आतुर झालेले आहेत, असे आपले लाडके माननीय खासदार सरपोतदार साहेब यांना मी अशी विनंती करतो की त्यांनी आम्हाला मौल्यवान मार्गदर्शन करावं। साहेब, सरपोतदार साहेबांचा विजय असो, सरपोतदार साहेबांचा विजय असो, सरपोतदार साहेबांचा विजय असो। नमस्कार। सगळ्यात आधी या ठिकाणी